वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, येत्या 27 एप्रिल 2024 या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी आपण चंद्रोदय कधी होणार आहे, तसंच या चतुर्थीचं व्रत कशा प्रकारे आपण करावं आणि कोणते उपाय या दिवशी आपण केल्यानंतर आपल्या कठीणातील कठीण समस्या कशा प्रकारे दूर होते, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, पंचांगानुसार दर महिन्याला 2 वेळा संकष्टी चतुर्थी येते. म्हणजे एक कृष्ण पक्ष आणि दुसरं शुक्ल पक्षामध्ये. अशा हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे. मग ती चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात येवो किंवा शुक्ल पक्षामध्ये येवो, यामुळे कारण ही तिथी जी आहे ना, ती प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पा, आपले सर्वांचे लाडके आणि आवडते असे इष्टदैवत म्हणजे गणपती बाप्पा यांना समर्पित असून या दिवशी गणपतीची विधिवत पूजा किंवा काही उपाय करणं अत्यंत लाभदायी ठरतं. बघा मैत्रिणींनो, आपण बऱ्याच वेळा आपल्याला हे उपाय करणं माहीत नसतं, त्यामुळे आपण मागे राहतो. तर हे छोटे छोटे उपाय जर आपण केले ना, तर आपल्या घरामध्ये नेहमी सुखशांती तर लाभतेच, पण त्याचबरोबर पैशाची सुद्धा कधीही कमतरता भासत नाही. त्यासाठी येणाऱ्या 27 एप्रिल वार शनिवार या दिवशी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे. मैत्रिणींनो, हे व्रत महिला पुरुष कोणीही करू शकतं, पण मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच महिला ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत म्हणजेच उपवास हा करत असतात. म्हणून माझ्या खास मैत्रिणींसाठी हा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर या दिवशी चंद्रोदय होणार आहे रात्री 10:12. तर चंद्रोदय होईपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे किंवा हा उपवास तुम्हाला पूर्ण दिवसभर करायचा आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, अनेक लोक दर महिन्याला येणारं हे चतुर्थी व्रत श्रद्धापूर्वक करतात आणि गणपती देवता ही समृद्धी, बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारी अशी देवता आहे. परंतु या दिवशी काही उपाय आपण करून आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. म्हणून आपल्याला हे उपाय करायला सुरुवात करायची आहे या चतुर्थीपासून. तर उपाय कोणते आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सांगते. सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत प्रभावशाली असा पहिला उपाय तो म्हणजे 21 तांदळाचा उपाय. मैत्रिणींनो, आपण आपल्या घरामध्ये जे तांदूळ वापरतो जेवणामध्ये भात बनवण्यासाठी, ते तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. 21 तांदूळ घ्यायचे आहेत मोजून. जे तुम्ही तांदूळ घेत आहात ते तुटलेले नसावेत, पूर्ण अख्खे तांदूळ असावेत. आता काय करायचं आहे बघा, या दिवशी आपण सर्वप्रथम म्हणजे उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण नित्यनियमाने आपण ज्याप्रमाणे देवपूजा करतो त्याप्रमाणे करून घ्यायचे आहे. देवपूजेमध्ये आपण सर्वात प्रथम बघा, गणपती बाप्पांना कोणतीही पूजा असू देत किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, तेव्हा आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करतो आणि गणपती बाप्पांची पूजा करत असतो. तशाच प्रकारे आज आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्या गणपती बाप्पांना विधिवत पूजा करून म्हणजेच त्यांना स्नान घालून पंचामृतानं आपल्याला स्नान घालायचं आहे आणि म्हणजेच अभिषेक करायचा आहे पंचामृताचा. आणि त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून स्वच्छ कोरडं करायचं पूर्ण मूर्ती आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम थोड्या अक्षदा तिथे ठेवायच्या, ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवणार आहोत पाटावरती तिथे. आणि त्या अक्षदांवरती थोडं हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं आणि नंतर गणपतीची स्थापना त्या अक्षदांवरती करायची, त्या पाटावरती ठेवायचं. आणि आपल्याला धूप दीप गणपती बाप्पांना आवडतं असं जास्वंदीचं फूल बघा, लाल रंगाचं जास्वंदीचं फूल या दिवशी आपण नक्कीच अर्पण करायचं आहे. तसंच 21 दुर्वांची एक जुडी बनवायची आहे, ही देखील आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे.
आणि नैवेद्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोदकांचा नैवेद्य या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही गुळ खोबऱ्याचा तरी किमान नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. यामुळं गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळून जातो. तर अशा पद्धतीने आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा. आपल्या उजव्या हातामध्ये आपण 21 तांदूळ घ्यायचे आहेत. हे 21 तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या. ह्या अक्षदा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि हातामध्ये मूठ बंद करून ठेवायचे. आणि आपली देवपूजा झाल्यानंतर आपण देवघरासमोर बसून आपल्या एक मंत्र जप करायचा आहे बघा. तर तो कोणता मंत्र जप आहे तर ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा सर्वप्रथम आपल्याला जप करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शक्य असेल तर 21 वेळा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे या दिवशी. तर जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 3, 5, 7, 9 किंवा 21 अशा विषम संख्येमध्ये तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला तितक्याच वेळा पठण या दिवशी करायचं आहे. हे 21 तांदूळ तुम्हाला तेव्हा मुठीतच ठेवायचे आहेत आणि पठण करायला सुरुवात करायची आहे, मंत्र जप करायला सुरुवात करायची आहे बघा. आता जर ज्यांना शक्य आहे त्यांनी 21 वेळा केलं तर अतिउत्तम, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान 3 वेळा तरी हा उपाय करायचा आहे. ही सेवा करायची आहे बघा गणपती बाप्पांची. गणपती अथर्वशीर्ष म्हणणं याला खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो. आणि गणपती स्तोत्राचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी पठण करू शकता. तर अशा प्रकारे आपल्या उजव्या हातामध्ये घेतलेल्या अक्षदा आपण नंतर डिशमध्ये ठेवायच्या. जेव्हा आपलं मंत्र जप म्हणून होईल त्याच्यानंतर स्तोत्र वाचून झाल्याच्यानंतर डिशमध्ये ठेवायच्या एका, आणि एक एक त्याच्यामधली अक्षदा नंतर गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे. आता चरणावरती जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या अर्पण करणार तेव्हा परत ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः असा तुम्हाला जप करायचा आहे. आता ह्या 21 अक्षदा आहेत म्हणजे तुम्हाला 21 वेळा फक्त हा जप या ठिकाणी तेव्हा करायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या त्या चरणावरती अक्षदा त्या तशाच रात्रभर आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि मनोभावे आपण नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना. आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे, मग ती कोणतीही इच्छा असू देत, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे बघा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, प्रार्थना करून झाल्याच्यानंतर त्या अक्षदा तिथेच ठेवायच्या, त्या हलवायच्या नाही आहेत. आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि जेव्हा चंद्रोदय होईल म्हणजे रात्री 10:12 तेव्हा आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे चंद्राचं दर्शन यावेळी आपल्याला घ्यायचं आहे आणि चंद्राला जल अर्पण करायचं आहे बघा. तर हे जल अर्पण करून झाल्याच्यानंतर आपण चंद्राला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओवाळायचं सुद्धा आहे. ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्याचप्रमाणे चंद्राची सुद्धा या दिवशी पूजा करायची, तरच हे व्रत पूर्ण होतं, तरच या उपवासाचं फळ तुम्हाला मिळतं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत आहात तेव्हा चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला हा उपवास सोडता येत नाही किंवा तो पूर्ण होत नाही. म्हणून तुम्ही या चंद्राचं दर्शन घेतल्याच्या नंतरच उपवास सोडायचा आहे, व्रत सोडायचं आहे. चंद्राचं दर्शन घ्यायचं तेव्हा तिथे सुद्धा आपण चंद्राला सुद्धा प्रार्थना करायची आहे. जी काही तुमच्या मनामधील इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी चंद्राला सुद्धा मनोभावे अशी प्रार्थना करायची आहे. आणि मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवायचा आहे. आणि हे झाल्याच्या नंतर नमस्कार केल्याच्या नंतर चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर मग त्या अक्षदा ज्या आपण ठेवल्या होत्या गणपती बाप्पांच्या चरणावरती त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायच्या आहेत बघा. तोपर्यंत तशाच रात्रभर ठेवून द्यायच्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या अक्षदा एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, कसलाही कपडा घेतला तरी चालेल, छोटा कपडा घ्यायचा आणि किंवा पोटली बनवायची, पोटली घ्यायची बघा लाल रंगाची. या लाल रंगाच्या पोटलीमध्ये आपल्याला ह्या गणपतीच्या चरणावरती ज्या अक्षदा टाकल्या होत्या आपण
त्या अक्षदा सर्व घेऊन एका पोटलीमध्ये बांधायच्या किंवा एका कपड्यामध्ये त्या गुंडाळायच्या आणि ती जी पोटली आपण बनवलेली आहे ती पोटली आपल्या तिजोरीमध्ये, ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो, धन ठेवतो, आपल्या सोन्या चांदीच्या वस्तू ठेवतो, त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. आणि प्रत्येक संकष्टीला तुम्हाला याला फक्त हळदी कुंकू आणि अगरबत्ती दिवा लावून द्यायचा आहे, दाखवायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे हा 21 तांदळाचा उपाय तुम्ही अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. 100% तुमची इच्छा पूर्ण होणारा असा हा उपाय आहे. तर हा उपाय या संकष्टी चतुर्थीला तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. धन्यवाद.